आहे एकंदरीत सध्या एसटी साठी होणाऱ्या इंधन पुरवठ्यासंदर्भात काय परिस्थिती आहे? कशा एसटी महामंडळाला मेसर्स इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स नायरा एनर्जी लिमिटेड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या 4 कंपन्यांकडनं डिझेलचा पुरवठा होत असतो आणि प्रामुख्यानं आम्हाला दररोज सरासरी 10,87,000 लिटर हे रोज लागत असतं, कारण 14,500च्या आसपास आमच्या ह्या डिझेलच्या गाड्या आज रस्त्यावर धावत आहेत आणि त्यामुळे हा पुरवठा कुठे थांबू नये, कारण बऱ्याच ठिकाणी पुरवठा कमी असल्या कारणामुळे काही गाड्या बंद पडल्याच्या निदर्शनास आल्यानंतर ही बैठक आयोजित केली होती, परंतु सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एस टी महामंडळ कटिबद्ध आहे आणि ह्या सगळ्या कंपन्यांना आम्ही सूचना केलेली आहे, त्याचबरोबर विनंतीही केलेली आहे। आम्हालाही कल्पना आहे की पूर्ण देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलची परिस्थिती जो सप्लाय आहे तो कमी असल्याकारणानं काही ठिकाणी अडखळलेली आहे, परंतु एस टी महामंडळ ह्या 55 लाख प्रवाशांना घेऊन रोज सेवा देत असल्याकारणानं त्यावर कुठेही अडचण निर्माण होऊ नये यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। प्रामुख्यानं सर्व पेट्रोलियम कंपन्यांनी मान्यही केलेलं आहे की आम्हाला जरी प्रति लिटर नुकसान होत असेल तरी एस टी महामंडळ आमचं साधारण 61 वर्षापासून आम्ही डिझेलचा पुरवठा करतो, त्यामुळे एस टी महामंडळाचं नुकसान कुठेही होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मी त्यांचं मनापासून आभारी व्यक्त केलेलं आहे, परंतु त्याचबरोबर आमच्या लोकांना म्हणजे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही काही सूचना केलेल्या आहेत की प्रत्येक आगारातून किमान 5 लिटर डिझेल हे दररोज बचत व्हायला हवी आणि त्या पद्धतीनं जर 5 लिटर डिझेल प्रत्येक आगारातून आम्ही बचत केली तर जवळजवळ आमचं 1000 लिटर डिझेल हे दररोज बचत होऊ शकेल आणि त्यामुळे सध्याच्या डिझेल दरामुळे दररोज सुमारे 1 लाख रुपयाची आमची आर्थिक बचत होईल। यासाठी आगार निहाय डिझेल बचतीची उद्दिष्टे तातडीने निश्चित करण्याच्या सूचना मी आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। ज्या चालकांच्या चुकीच्या पद्धतीमुळे म्हणजे किलोमीटर प्रति लिटर 10 लिटर कमी जर लिटरचा नुकसान होत असेल तर त्या वाहन चालकांना पण समुपदेशन करून योग्य प्रशिक्षण देण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत। बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी व दुरुस्ती योग्य प्रकारे केली तर डिझेल कमी प्रमाणामध्ये जळेल आणि त्यामुळे तिथेही आमची बचत होऊ शकेल। डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात यावा, तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना चालू करण्याची मी सूचना आमच्या एस टी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि जे आगार डिझेल बचतीच्या निर्धारित उद्दिष्टांपेक्षा अधिक बचत करतील त्या आगारांना दरमहा विशेष बक्षीस देण्याच्या सूचनासुद्धा मी केलेल्या आहेत। त्यामुळे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून महायुती सरकारनं डिझेल बचतीचं आणि पेट्रोल बचतीचं जे उद्दिष्ट आपल्या राज्यामध्ये निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीची योजना एस टी महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय एस टी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी घेतलेला आहे। नाही बघा, डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत आहेत, परंतु शेवटी आम्ही सुद्धा राज्य सरकारकडे काही बचतीच्या दृष्टिकोनातनं किंवा ह्या वाढीमुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नावर जो आहे तो परिणाम झालेला आहे। डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे एस टी महामंडळाला जर आजची किंमत पकडली तर 310 कोटी रुपयाचं नुकसान हे वर्षाला होणार आहे आणि ते नुकसान एस टी महामंडळ सहन करू शकणार नाही। आजही जे डिझेलचे भाव आहेत ते काही स्थिर नाही आहेत, उद्या त्यामध्ये सुद्धा काही कमी जास्त प्रमाणात वाढ किंवा कमी होऊ शकेल। त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये आम्ही राज्य शासनाच्या ज्या काही सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही आमच्या अंमलबजावणी आम्ही करतोय, परंतु भविष्यामध्ये अशीच वाढ होत राहिली तर एस टी महामंडळाला सुद्धा भाडेवाढीशिवाय पर्याय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। राज्य सरकारला आणि केंद्राकडे नाही, मागणी केलेली आहे आणि वित्त खात्याच्या माध्यमातून आमचे अधिकारी पाठपुरावा करत आहेत, बघूया काही आठवड्याभरामध्ये, कारण शेवटी कसं आहे की फक्त एस टी महामंडळ नाही, राज्यातल्या इतर काही डिपार्टमेंटनी सुद्धा तशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि त्यामुळे राज्याला निर्णय घेत असताना सर्व खात्याच्यासाठी निर्णय घ्यावा लागेल, त्यामुळे थोड्या प्रमाणात वाढ बघावी लागेल। ह्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आता काही म्हणजे सध्या परिस्थितीचा तुम्ही आढावा घेतला त्यानुसार तरी दरवाढ अपेक्षित आहे की
भविष्यामध्ये नाही बघा, आढावा मी डिझेल आणि पेट्रोलच्या बाबतीतला सगळे अधिकारी आणि सगळ्या म्हणजे इंडियन ऑइल आणि त्याचबरोबर नायरा आणि रिलायन्स कंपनीचे सगळे लोक, आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते हजर होते. त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून त्यांचंही हेच म्हणणं आहे की ही जी वाढ आहे ती वारंवार होते, आम्हाला पुरवठासुद्धा कमी आहे. त्यामुळे ते सुद्धा काही सांगू शकत नाही आजच्या परिस्थितीमध्ये. पण भविष्यामध्ये काय होईल हे आत्ताच मी काही सांगू शकत नाही. परंतु जी वाढ आतापर्यंत झालेली आहे, सुमारे 7.5 ते 8 रुपयाची वाढ प्रति लिटर झालेली आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 10,87,000 डिझेल आम्ही दर दिवशी घेतो. तर आमच्या उत्पन्नावर आणि आमच्या नुकसानीवर त्याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. जर राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही तर एसटी चालवणं मुश्किल होईल का? कारण नाही बघा, एसटीची सेवा तर सर्वसामान्य प्रवाशांना आम्ही देणारच आहोत. कारण शेवटी आमच्या जीवावर 55 लाख प्रवासी हे दररोजचा या एसटीतून प्रवास करत असतात. त्यामुळे भले काही प्रमाणामध्ये वाढ करून आम्हाला एसटी ही चालू ठेवावीच लागेल, परंतु हे तेवढंच सत्य आहे की दरवाढ ही सातत्याने होत राहिली तर एसटी महामंडळ हा तोटा सहन करू शकणार नाही. एसटीला फटका बसतोय, तसं स्कूल बसला सुद्धा फटका बसतोय. त्यामुळे ऑफलाईन ऑनलाईन जे आहे ते शाळा सुरू करा अशा हायब्रिड प्रकारची मागणी होते. याकडे कसं? नाही बघा, आता वेगवेगळे पर्याय वेगवेगळ्या संस्था काढत असतात. आता तो त्यांचा वैयक्तिक निर्णय. स्कूल बसेस घेणं, वापरणं किंवा त्या बंद करणं किंवा मग शाळा 2 सत्रांच्या ऐवजी एका सत्रात चालवणं वगैरे हा निर्णय सर्वस्वी शिक्षण मंडळाचा आणि शिक्षण विभागाचा आहे. त्यामुळे आम्ही त्यावर काही भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु प्रत्येक ठिकाणी काही ना काही पर्याय हा शोधावा लागेल.